एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक पुन्हा एकदा पोलीस सेवेत रुजू झाले। 2015 मध्ये दया नायक यांची नागपूरमध्ये बदली झाली होती, पण पदभार न स्वीकारल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं। एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून दया नायक यांची पोलीस दलात ओळख आहे। आणि दया नायक नेमके कोण आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया। दया नायक पोलीस दलातला चकमक फेम अधिकारी आहे। नायक यांनी 80 पेक्षा जास्त गुंडांना चकमकीदरम्यान ठार केलंय। 2006 मध्ये उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता। अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप होता आणि म्हणून मुंबई पोलीस दलातून दया नायक यांचं निलंबनही झालं होतं। 2013-14च्या सुमारास ते निर्दोष सुटले आणि पुन्हा एकदा पोलीस दलात रुजू झाले। पण नागपूरला त्यांची बदली झाली होती आणि तिथे ते हजर नाही झाले नागपूरमध्ये, म्हणून पुन्हा एकदा त्यांचं निलंबन करण्यात आलं आणि आता निलंबन संपल्यानंतर पुन्हा पोलीस दलात येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय।